नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के, ग्रामस्थ भयभीत। नवापूर तालुक्यातील खोकसा आणि कळवण परिसरात शुक्रवारी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान 2.2 रेक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले। इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च गांधीनगर यांच्या नोंदणीनुसार मोठी कळवण येथे 10:18 भूकंप झाला। यामध्ये कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही। मात्र मौजे दापूर आणि उचीमौली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात भूभागातून आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव उघड्यावर रात्र काढली। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी वसतिगृह रिकामे करण्यात आले। भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते आणि स्थानिक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला। भूभागातील आवाजांचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांची टीम सोमवारी या परिसराची पाहणी करणार आहे। महिन्यापूर्वीपासून गावामध्ये भूकंपासारखे धक्के जाणवत आहे आणि काल रात्रीपासून 6:30 पासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले, ब्लास्ट सारखे, आणि जमीन पण हादरायची, घरे हादरली आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे। आणि लगेच मी प्रशासनाला कळवलं, विसरवाडी पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यांनी तहसील ऑफिसला कळवलं आणि आले रात्री उशिरापर्यंत 12-12:15 पर्यंत आले तहसीलदार साहेब। त्यांनी लोकांचं मन समाधान केलं आहे, तरी पण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या गोष्टीकडे। उद्यापासून काही हादसा व्हायला नको म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। कलेक्टर साहेबांना पण कळवावं आणि त्यांनी पण येऊन या गोष्टीची दखल घ्यावी। आणि लगेच आता ते नाशिकहून जे चेकिंगवाले साहेब येणार आहेत ते सोमवारी येणार आहेत सांगत आहे, तोपर्यंत का आम्ही वाट पाहत बसू का? काही एखादा हादसा होईल तोपर्यंत आम्ही वाट पाहत बसू। गाव आणि सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की कोणीही आपण भीतीच्या वातावरणात राहू नये। नेहमी आपण सतत जसे ज्या राहतो तसं राहावं, एवढंच मी सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।